नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। टीव्ही सेंटर येथे हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने शिवशाहीर साईनाथ इंगडे यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली। पोवाड्याच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास शिवप्रेमींच्या मनात जागृत करण्यात आल्या। पोलीस आयुक्त प्रवीण पवार, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाड यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी नागरिकांना मठ्याचे वाटप करण्यात आले। यावेळी हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज गायके म्हणाले की आपल्या धर्माचे रक्षण कसे होईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे। परिवारातल्या आईने जिजाऊंकडून शिकवण घेतली पाहिजे व आपल्या मुलाला देखील छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, छत्रपती संभाजी महाराजांसारखे बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मनोज गायके म्हणाले। काडे बंधू मसाल्याचे संचालक अशोक काडे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जर कुठे मोठ्या प्रमाणात साजरी होत असेल तर ती हडको येथेच होते। यावर्षी तर हिंदवी स्वराज्य संघटना व गणेश साळुंखे यांच्या सहकाऱ्यांनी जयंतीत धिंगाणा, नाच, गाणे असा उपक्रम न करता छत्रपती संभाजी महाराजांचा शिवशाहीर साईनाथ इंगडे यांच्या पोवाड्याचे आयोजन करून शिवकालीन इतिहास शिवप्रेमींच्या मनात जागृत करण्यात आला। याबद्दल अशोक काडे यांनी त्यांचे कौतुक केले। तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामावर आणि गुणवत्तेच्या बाबत लक्ष ठेवून आहोत। वेळ लागला तरी चालेल, परंतु हे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले पाहिजे, यासाठी आम्ही महापौरांकडे साकडे घालू, असे काडे बंधू मसाल्याचे संचालक अशोक काडे म्हणाले। नमस्कार, मी मनोज गायके, संस्थापक अध्यक्ष हिंदवी स्वराज संघटना। या वर्षी आमचं पहिलं वर्ष आहे जयंती उत्सवाचं। आम्ही सामाजिक उपक्रम म्हणून यावेळेस पोवाड्याचा कार्यक्रम ठेवला होता। महाराजांचा इतिहास जनमानसात पोहोचावा याच भावनेतून आम्ही हा कार्यक्रम करण्यात आला। यानंतर प्रत्येक मान्यवरांचं पेटे बांधून स्वागत करण्यात आलं, लस्सी वाटपचा कार्यक्रम करण्यात आला आणि यानंतर 17 जानेवारी 17 जून 100 विद्यार्थ्यांना आम्ही शालेय युनिफॉर्मचं वाटप करणार आहोत। हिंदवी स्वराज्य संघटनेची आजपासून स्थापना झाली, काय उद्दिष्ट समोर स्थापना? नाही, स्थापना होऊन आता 8 महिने झाले आहेत आम्हाला। तर स्थापना आम्ही याच्यासाठी केली की प्रत्येक जसा शहाजी राजांचा संकल्प होता स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, राजमाता जिजाऊंनी स्वराज्य आले का साहेब, स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजांना घडवलं, राजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते टिकवून ठेवलं, आपल्या देहाचं बलिदान दिलं। त्याचप्रमाणे आता काळाची गरज आहे की परिवारातल्या आईने जिजाऊ बनून मुलाला शिवबा बनण्याचं कार्य केलं पाहिजे, जेणेकरून आताची परिस्थिती बघितली तर मुलं नशेखोर होत आहेत, वाईट वळणाला लागत आहे आणि त्यामुळे पिढी बर्बाद होत आहेत। त्यासाठी आता स्वराज्य स्थापन करायचं म्हणजे आपलं परिवार जरी स्थापन केला आणि असं प्रत्येक मातेने ठरवलं तर ते शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन झाल्यासारखं होईल असं आम्हाला वाटतं आणि त्या माध्यमातून आम्ही कार्य करणार आहोत। नागरिकांना हा संदेश आहे का जो महाराजांचा इतिहास आहे तो कायम आत्मसात करून आपल्या धर्माचं रक्षण कसं होईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे। गेल्या 20-22 वर्षापासून टीव्ही सेंटर परिसरात संभाजी महाराज हा अनेक शहरा मिळून सर्वात मोठा पुतळा इथं उभारला गेलेला आहे। त्यामुळं सर्वात मोठी संभाजी महाराजांची जयंती जर साजरी कुठं होत असेल तर आपल्या हडको भागातील संभाजी महाराज चौकातच होते। यावर्षी तरुण युवकांनी, गणेश साळुंखेच्या टीमनी नवीन काहीतरी करायचं म्हणून नुसतं गाणे वाजवणं, धिंगाणा करणं त्यापेक्षा लोकांना लस्सी वाटप करणं, पोवाडा, संभाजी महाराज चरित्राबद्दल सांगणं, त्यामुळं या जयंतीचं विशेष महत्त्व आहे। त्यानिमित्ताने समाजातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? समाजातील नागरिकांना असे आवाहन करू सांगतो की प्रत्येक महापुरुषांचे विचार
जयंतीनिमित्त आपल्यात जास्त रुजवले जातात, कारण जयंतीचा दिवस असतो तो एक वेगळा असतो. दररोज महापुरुष असतात, दररोज महापुरुषांचे विचार आपण आत्मसात करतो, पण जयंतीच्या दिवसाचं एक वेगळं महत्व असतं. संभाजी महाराजांच्या स्टॅच्यूचं काम खूप संत गतीने चालू आहे, याबद्दल तुम्ही काय सांगता? संत गतीने चालू आहे. आता सरकारकडं पैसे नाही अशी कुजबूज आहे, मला काही निश्चित सांगता येणार नाही, पण आम्ही त्या कामकाजावर क्वालिटीच्या बाबतीत लक्ष ठेवणे, वेळेच्या बाबतीत आम्ही पण थोडीफार तडजोड करू शकतो, पण क्वालिटीच्या बाबतीत आम्ही लक्ष ठेवतो. मी अशोक काळे, काळेबंधू रेस्टॉरंट.